नमस्कार. मराठा आरक्षण, आजचं राजकारण आणि आज तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं ज्ञान आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे दिनकर गरुड सर. चला यांच्याशी आपण चर्चा करूया आणि पहिल्याच प्रश्नाकडे जाऊया. बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यावेळेस तुम्हाला कळून चुकलं असेल नाही का. तर मनोज जरांगे पाटील यांनी आज विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. सर्वांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलेला आहे. याबद्दल तुमचं मत काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय महाराष्ट्र बांधवांनो. अतिशय सुंदर प्रश्न सर आपण विचारलात की जरांगे पाटलांनी घेतलेली माघार. तर आम्ही याला जरांगे पाटलांचा एक गनिमी कावा असं म्हणतो. गनिमी कावा? यस. कारण सिंहावलोकन हा शब्द तुम्हाला परिचित असेल. हो. की सिंह कधी पण पुढच्या एखाद्या शिकारीवर हल्ला करण्यापूर्वी अवलोकन करत असतो, 5 पावलं मागे येतो आणि पुन्हा त्या शिकारीला पकडण्यासाठी झेप मारतो. याला सिंहावलोकन म्हणतात. म्हणजे जरांगे पाटील म्हणजे कच्चे प्यादे नाही आहेत. अनेक चळवळीचा अभ्यास केलेले जरांगे पाटील आहेत. जाट समाजाच्या चळवळीचा अभ्यास केलेले जरांगे पाटील आहेत. गुज्जरांच्या, पटेलांच्या चळवळीचा अभ्यास केलेले आपले जरांगे पाटील आहेत. आणि या सर्व चळवळी, मग त्याच्यामध्ये सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असतील, अनेक चळवळी, शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांचा 20-30 वर्षाचा लढा आहे. सर्व चळवळींचा अभ्यास कोळून पिलेले जरांगे पाटील परिपक्व आहेत. म्हणून तर आज 14 महिने झालं गरजवंत प्रत्येक मराठा जरांगे पाटलांच्या मागे आणि जरांगे पाटलांचा निर्णय शिरसावंद्य आजही गरजवंत मराठ्यांच्या आजही त्या पोस्ट पडतात पाटलांच्या बाजूनं. पाटलांनी एक सिंहावलोकन केलेलं आहे की बाबा मराठा समाजाचा हरियाणा पॅटर्न होऊ नये. बर. कारण समोरचे जे विरोधक आहेत, साहजिक आहे, सर्व गरजवंत मराठी असतील, जरांगे पाटील असतील, यांचा आता समोरचा आपला विरोधक कोण? ज्या जरांगे पाटलांनी अतिशय काकुलतीला येऊन, पोटतिडकीला येऊन सांगितलं होतं की माननीय फडणवीस साहेब, आपण आचारसंहिता लागू करण्यापूर्वी कृपया हा निर्णय घ्या, आम्हाला मराठ्याला काय राजकारणात यायचं नाही, आमचा हा पिंड नाही. परंतु न ऐकता मुद्दाम हेतू पुरस्पर ज्या जातींची 15 पोटजातींची मागणी नव्हती ओबीसी मधली, आमचा त्यांना विरोध नाही, त्या बांधवांचा अभिनंदन, ज्या 15 पोटजातीच्या ओबीसी मध्ये टाकण्याचा त्यांनी निर्णय केंद्राकडे सोपवला आहे. त्यांची मागणी नव्हती, त्यांना मुद्दाम एक प्रकारे मराठा समाजाच्या नाकावर टिचून देण्यात आलं. आणि ज्या मराठा समाजाची मागणी 14 महिने, हे आत्ताचे नाही हो, 30 वर्ष हे आंदोलन चालू आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा आता पुढे आलेला आहे. परंतु मराठा सेवा संघाची तर 25-30 वर्षापूर्वीच मागणी आहे. कारण घटनादत्त आरक्षण जर आपल्याला पाहिजे असेल तर ते ओबीसी मधूनच मिळू शकतं. आणि मराठा हा कुणबी आहे, ओबीसी आहे, सर्व ज्ञात झालेलं आहे. कारण आता बऱ्याच आपल्या बांधवांना कुणबी सर्टिफिकेट नाही. पण मनोज जरांगे पाटील आधी म्हणत होते की फॉर्म भरा, आपल्याला लढायचे. आता त्यांनी मध्ये आज सकाळीच निर्णय घेतला की आपण सर्वांनी आज आम्हाला लढायचं नाही, आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाहीत. बरोबर आहे. त्या विषयावर तुम्ही काय सांगा? बघ, आता ह्या एक स्ट्रॅटेजिक आपण म्हणतो की एक गनिमी कावा प्रकारचा हा, कारण हा प्रचंड समुद्रासारखा पसरलेला मराठा समाज आहे सर. 6 ते 6 कोटीच्या आसपास असलेला मतांतरी आहेत. जरांगे पाटलांची तर पहिल्यापासून भूमिका आहे. आपण पण बघतो की जरांगे पाटलांचं लढवणे आणि लढवून समाजामध्ये विभागणी करणं हा मुद्दा त्यांचा नव्हता, परंतु समाजाच्या मागणी खातर गरजवंत मराठी जे उत्सुक होते, कोणाला आमदार वाटत नाही सर. आज हे 25-30-50 वर्ष झालं प्रस्थापित लोक आहेत. आणि त्या लोकांचं पण आमचे जे गरजवंत मराठी जे उमेदवार म्हणून ज्यांनी फॉर्म भरले होते, साहजिक आहे त्यांना, कारण समाजासाठी त्यांनी आजपर्यंत अंगावरती केसेस घेतले आहेत, लढलेले आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात, माझं असं म्हणणं आहे की ज्यांचा चळवळीचा सर्वात जास्त अभ्यास आहे आणि मुद्दा असा आहे की एका जातीवर निवडणूक लढता येत नाही, हे जरांगे पाटलांनी आधीच सांगितलेलं आहे. अभ्यास आहेत आपल्या पुढं याच्यावरती. आणि मुद्दाम विरोधक टिकून ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते जरांगे पाटलाला, जेणेकरून जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावेत आणि या ट्रॅपचा फायदा बीजेपीला व्हावा, हे एक ट्रॅप रचत होते. म्हणून ह्या गोष्टींचा जरांगे पाटलांनी विचार केला आणि ज्या सर्व उमेदवाराला अर्ज भरायला सांगितले होते, शेवटी त्यावेळेसच वचनबद्धपणे सांगितलं होतं, ज्यावेळेस मी म्हणेल त्यावेळेस आपल्याला
अर्ज काढायचे आहेत आणि मग समाज आणि एक मुलाखत आपण जर पाहिली असेल जरांगे पाटलांची फार समर्पक होती. त्याच्यामध्ये जरांगे पाटील असं म्हणाले की 6 कोटी मराठा समाजाच्या पुढं 130, 122, 150 जे काही उमेदवार असतील हे उमेदवार एक वेळेस नाराज झाले तर परवडतील, पण 6 कोटी मराठा समाजाचा पराभव मला मान्य नाही. याच्यातूनच एक सूचित पुढं आलं होतं. जर हे फॉर्म्युला म्हणजे जर मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी त्यांची उमेदवारांची यादी जर रात्री दिली असती तर हा फॉर्म्युला पुढे सक्सेस झाला असता. परंतु आपण बघतो सकाळपर्यंतही ही यादी आलेली नाही, त्यामुळे मित्रपक्षांची यादी आलेली नाही. तेव्हा एकट्याच्या जीवावर लढणं म्हणजे आपला हरियाणा पाटण करणं आणि समाजासाठी खस्ता खाल्लेला आपलं अगदी तुळशीपत्र घरावर ठेवलेला हा माणूस समाजाला पराभूत कसा होईल? कारण त्यांच्या अश्रूच्या थेंबामधून समाजाबद्दलचं प्रेम आपल्याला दिसतंच की सर. खरं तर झालं सर. आता फॉर्म मागे घेतलेले आहेत. येस, आता लढणार नाहीत. जरांगे पाटलाचा निर्णय ठाम झालेला आहे आणि त्याला पण काहींमध्ये खरंच असे काही नाराज आहेत जनता, त्यात मराठा बांधव जास्त प्रमाणात. ते म्हणतायत की महाविकास आघाडी सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही आणि महायुती सरकार सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही. म्हणजे महायुती सरकारचं आता सरकार होतं त्यावेळेस पण ते आरक्षणाच्या बाजूने नव्हते आणि महाविकास आघाडी सुद्धा आरक्षणाच्या बाजूने नाहीत. तेव्हा या प्रस्थापितांच्या विरोधात मत कोणाला करावं किंवा आरक्षणाच्या बाजूने असणारा माणूस कसा निवडावा? सर, खूप सुंदर प्रश्न विचारला आपण. एक लक्षात घ्या की काही मराठा समाजातील असतील किंवा इतर बहुजन समाजातील ज्यांना मराठ्यांबद्दल, मराठ्यांच्या गरिबीवर, इथल्या दारिद्र्यावर त्यांना अभ्यास आहे, त्यांचं प्रेम आहे, परंतु ते उघडपणे राजकीय भूमिका घेऊ शकत नाहीत. परंतु असे काही पुढारी आहेत ज्यांच्या मनामध्ये आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे. कारण खाजगीमध्ये हे लोक आम्हाला कबूल करतात. उदाहरणादाखल बोलायचं झालं, बच्चू कडू आहेत, राजू नवगरे, ज्यांनी की ठणठणीतपणे सांगितलेले की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळायला पाहिजे. हे बाहेर नव्हे तर सभागृहात सांगितले. मग असे बरेच लोक आहेत ना सर. आपल्या जशी तरुणाईला वाटतं की बाबा सगळे प्रस्थापित सारखे नाही ना, आपण त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आता ठीक आहे ना, आपण जे कोणी असतील मग आपल्या विचाराचे जे आहेत की जे जरांगे पाटील म्हणतात तसं आपल्या विचाराचे ज्यांचं मान्य आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला पाहिजे, वैयक्तिक पातळीवर ठीक आहे ना, ते जाहीररित्या बोलू शकत नाहीत कारण त्यांचा राजकीय प्रश्न उद्याचा. कारण पाटील पण सांगतात की एका जातीवर राजकारण होत नाही, त्यांना पण सर्वांना पोटाशी धरून चालायचं आहे. म्हणून या लोकांकडे, या उमेदवाराकडे आपण वैयक्तिक जाऊन त्यांचं आपल्या ओबीसी आरक्षणाला समर्थन घेऊन अशा लोकांचं, मग ते कोण्याही पक्षाचे असो, पण मराठा आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला जे सपोर्ट करणार आहेत त्या लोकांना नक्कीच आपले इथले गरजवंत मराठे त्यांच्यासोबत जाऊ शकतात. पॉइंट आहे. आमदार आहेत ज्यांनी मागच्या वेळेस मराठा आरक्षणाला, ओबीसीतून आरक्षणाला समर्थन दिलेलं आहे. असे आमदार आपल्याला माहिती असतात. येस, म्हणजे प्रत्येकाला ते आमदार माहिती असतात, उघडपणे नाहीत, हे पण खरं आहे. बरोबर. आणि त्या आमदाराला जर आपण मदत केली तर नक्कीच ते उद्या उघडपणेही सहकार्य करतील. नक्कीच करतील. खरं तर आज मनोजदादा पाटील यांनी सर्वांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं. येस, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यावेळेस 99% मला वाटतं संपूर्ण मराठा समाजातील ज्यांनी मनोजदादांच्या शब्दावर अर्ज भरले होते त्यांनी प्रत्येकाने आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. ते एकनिष्ठ आहेत. पण काही लोक सोशल मीडियावर व्यक्त होतात की लढा पाहिजे होतं, मनोजदादावर ते नाराज व्यक्त करतात. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शरद पवारांवर कधीच काही बोलत नाहीत, फक्त देवेंद्र यांच्यावरच तुम्ही बोलता. यावर तुम्ही काय सांगणार? नक्कीच सर, मुद्दा पहिला असा आहे की आजच्या घडीला राजकीय परिस्थितीतून जर बघायला गेलं तर आजच्या घडीला शरद पवार कोण? म्हणजे याचा अर्थ असा आहे की शरद पवार साहेबाकडे आज सरकार पक्षातील कोणती बाजू आहे जमेची, किंवा ते सरकार सत्तेमध्ये आहेत का? नाही. मुद्दा हा आहे पहिला. आणि म्हणून आपण त्याच झाडाला दगड मारत असतो ज्या झाडाला आंबे. आणि इथला समाज, इथला गरजवंत समाज, इथले दलित, मुस्लिम इतके सुज्ञ झाले आहेत, मराठा पण सुज्ञ झालेला आहे की मराठ्यांचं प्रबोधन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. की आता मराठ्यांना एक गोष्ट माहिती आहे की राज्यांकडे जो अधिकार होता पहिला आरक्षण देण्याचा, मग ते ओबीसी मध्ये समाविष्ट करणं वगैरे वगैरे, हा आरक्षणचा हक्क केंद्राने केव्हाच काढून घेतलाय. मोदी सरकार केव्हाच काढून घेतलाय. म्हणून त्यांच्या राज्याच्या हाताने होणार नाही. परंतु हे लोकांना माहिती आहे की या राज्यामध्ये सत्ता ही बीजेपीची आहे. आणि दिल्लीचे बादशाह इथे येऊन सांगतात की आम्ही सर्व सूत्रे फडणवीस साहेबांच्या हाती दिलेली आहेत.
पण जर सगळं निर्णय प्रक्रिया जर फडणवीस साहेबाच्या हाती आहे आणि मग जसे फडणवीस साहेब ज्या 15 आमच्या ओबीसी बांधवांनी मागणी पण केली नव्हती त्यांना मागासवर्गीय आयोगामध्ये टाकून केंद्राकडे शिफारस करतात, तसं त्याचप्रमाणे आमच्या गरजवंत मराठ्यांना फडणवीस साहेबांनी असं का टाकलं नाही? म्हणजे काय हे काय मराठ्यांबद्दल द्वेष आहे आपला? म्हणून केंद्राकडे हे प्रस्ताव तेच पाठवू शकतात. म्हणजे राज्यामध्ये सत्ता त्यांची आहे, केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, म्हणून आरक्षण बीजेपीच देऊ शकत होती ही माझ्या भोळ्या बाबड्या गरजवंत मराठा समाजाला आशा होती. म्हणून मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर आरोप करत असं आणि म्हणून जरांगे पाटील त्यांच्यावरती, कारण ते देऊ शकत होते. अच्छा. आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की तुम्ही आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी साहेब हा निर्णय घ्या, परंतु त्यांनी ते तसा निर्णय न घेता हेतुपुरस्पर मराठा समाजाला डिवचणारे उदाहरणं जसं की बीजेपीचा DNA ओबीसीचा वगैरे वगैरे याकडे गेलेले आहेत. आणि शेवटी एक सांगतो असं की जुने जे सरकार आहे, उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार, नारायण राणे समितीच्या मार्फत सर आरक्षण नाही दिलं, हा मुद्दा नाही दिला ना, तुमच्या माहितीच तो ESBC नावाचं आरक्षण दिलेलं पहिल्या 2014 मध्ये. येस, ते आरक्षण दिलेलं. मग ते आरक्षणाच्या विरोधात कोण गेलं सर? केतन तिरोडकर कोणाचा मित्र होता? सगळ्याला माहिती आहे, केतन तिरोडकर नावाचे सदग्रस्त हे फडणवीस साहेबाचे मित्र होते, बरोबर आहे. म्हणून फडणवीस साहेबावर आमच्या गरजवंत मराठ्यांचा राग आहे. पण नंतर तुम्ही SCBC दिलं, मग त्याला असं खायचं तर असं खा, SCBC दिलं, परंतु त्या SCBC दिलेल्याच्या त्याच्या विरोधात कोर्टामध्ये कोण गेलं? सदावर्ते साहेब. जे सदावर्ते साहेब नेहमी म्हणतात आय लव्ह यू फडणवीस. आणि काही RSSच्या नागपूरच्या जे शेव मेरिट नावाच्या संस्थांचा ही केस त्यांनी लढली आणि SCBC आरक्षण पण कोर्टामध्ये अडकवलं. हे कोणाचे मित्र आहेत? ऑफकोर्स फडणवीस साहेब तिथे येतात म्हणून समाजाचा. यावेळेस महायुतीचं सरकार होतं, हो, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तुम्ही म्हणता की त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र होती. हो. उद्या जर महाविकास आघाडी सरकार आलं, येस, आणि ते जर सत्तेवर असतील त्यावेळेस मग असंच मनोज जरांगे पाटील मराठा समाज त्यांच्यावर बी आरक्षणासाठी टीका त्यांना बोलेल का? येस सर, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात, तेवढ्याच जोशांनी जे आजचं आंदोलन आहे त्याच आंदोलनाची तीव्रता तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. कारण महाविकास आघाडी असो का महायुती असो, बरोबर आहे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे पण ही मागणी केल्या जाणार आहे. कारण गरजवंत मराठा आता शांत बसणार नाही. आणि विषय असा आहे की आपण समोरच्या येणाऱ्यांना, जे सत्तेमध्ये येणार आहेत त्यांनी एक तर म्हणू शकतो ना सर, त्यांच्यामध्ये ठीक आहे राज्य लेवलला तुम्हाला OBCमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार नाही, परंतु एक मुद्दा आहे महत्त्वाचा की किमान मराठा समाजाचं तुम्ही परीक्षण करून तुम्ही किमान मागासवर्गीय आयोगामध्ये तर त्यांना टाकू शकता, एवढा तर अधिकार आहे येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना. मग ते कोणी असतील, मग जे येणारे सत्ताधारी कोणी असोत, ते जे आमचा मुद्दा पुढे लावून धरतील मराठा आरक्षणाचा, त्यांच्या मागे मराठा समाज राहणार. नक्कीच सर, की बऱ्याच तरुणांना प्रश्न पडला होता की मनोज जरांगे पाटील नेहमी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावरच टीका का करतात? तर कारण ते सत्तेमध्ये होते, त्यांचं सरकार सत्तेमध्ये होतं म्हणून त्यांच्यावर टीका करत होतं. उद्या जर का महाविकास आघाडी सरकारमध्ये आली आणि त्यांनी जर आरक्षणाची बाजू नाही मांडली तर त्यांच्यावर सुद्धा एवढ्याच तीव्रतेने आणि एवढ्याच ताकदीनं आम्ही स्वतःहून पुढे विरोध करू. पाटील तर आहेतच जरांगे पाटील, आमचे तमाम चळवळीतील गरजवंत मराठी मावळे तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या विरोधात पेटून उठतील. धन्यवाद सर, आपण ही चर्चा ऐकलेली आहे. यापुढेही आपण परभणी विधानसभेबद्दल सविस्तर चर्चा घेणार आहोत. परभणी विधानसभेमध्ये कोण आवश्यक आहे याबद्दलही आपण सविस्तर चर्चा घेणार आहोत. आजसाठी एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.